नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात ॲज युजल पॉझिटिव्हमध्ये गेलेली, निफ्टी चांगला पॉझिटिव्ह मोमेंटम कंटिन्यू ठेवला। पण कालही मी व्हिडिओमध्ये म्हटलं जसं की 23,800 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि मला वाटतं तिथं थोडीशी एक प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्या पद्धतीची मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली। सकाळच्या सत्रामध्ये थोडं क्रॉस केला त्यानं 23,800च्या अबाव 23,850 पर्यंत गेलेला, पण तिथून मात्र त्यानंतरनं दुपारनंतर बऱ्यापैकी थोडंसं प्रॉफिट बुकिंग यायला सुरुवात झालं आणि एकदम मायनर फ्लॅट 10 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये क्लोज दिला। बँक निफ्टी जवळपास 52,000च्या अबाव गेलेली आणि तिथून 51,600च्या आसपास 100 पॉईंट मायनस बंद दिला आहे। पण ओव्हरऑल बंद क्लोज फ्लॅट झाला, पण मार्केटला मुवमेंट मात्र बहुत वेळ आली। पॉझिटिव्ह ओपनिंग नंतर 23,800 क्रॉस झाला, परत 23,600 700 आला, परत 23,800 एकदा गेला, परत त्यानंतर खाली आला। मग थोडंसं व्हॉलॅटिलिटी झालं, बहुत वेळ ट्रेडर्सला बाईंग सेलिंग साईडला एक्झिटसुद्धा करायला मिळालं। पण ओव्हरऑल 23,800 जो आपण रेजिस्टन्स पॉईंट काल चर्चा केलेली तो मात्र इंटॅक्ट राहताना आपल्याला बघायला मिळाला आणि मायनर प्रॉफिट बुकिंग आपल्याला हायर लेवलवरून होताना बघायला मिळाली। ते अपेक्षित होते की काल मी म्हटलं जवळपास 1,1200 पॉईंटचा राईज निफ्टीमध्ये आता आपल्याला येऊन गेला आहे। आता जवळपास 2,000 पॉईंटची रॅली निफ्टीमध्ये होते, 22,000पासून ऑलमोस्ट 24,000पर्यंत। मग 2,000 पॉईंटच्या रॅलीसमोर थोडंफार प्रॉफिट बुकिंग होणं हे निश्चित साहजिक आहे, त्यामुळे येऊ शकतं आणि त्यात मंथली एक्सपायरी आहे गुरुवारी, त्यामुळं थोडीशी उद्या परवा 2 दिवस आजच्याच सारखं व्हॉलॅटिलिटी आणि चॉपी ट्रेडिंग सेशन राहील असं मला वाटतं आणि थोडंसं हायर लेवलला प्रॉफिट बुकिंगसुद्धा होत राहील असं सध्या वाटते। ओव्हरऑल FIDIचा डेटा बघायचा झाला तर FISनी काल खरेदी केले 3,055 करोडची, DISनी पण जवळपास 98 करोडची खरेदी केली। आजचा डेटा अजून अवेलेबल नाही FIDIचा, पण ओव्हरऑल मला वाटतं FIचं बाईंग आहे, कारण डॉलर इंडेक्स मी मागे एक व्हिडिओ केला 110 वरून 103 पर्यंत आला डॉलर इंडेक्स आणि रुपयासुद्धा मजबूत होतो आहे। व्याजदर कट होण्याचे संकेत आता एकदम प्रभावित झालेत, जास्त हायलाईट आहे की व्याजदर कटच होणार आहेत, कारण RBI आपले इथे इन्फ्लेशन कमी आले त्यामुळे RBI ही एप्रिलच्या मीटिंगमध्ये व्याजदर कट करेल। या सर्व ज्या गोष्टी आहेत एकत्र घडून आल्यामुळं मला वाटतं FIचं बाईंग जे आहे ते यायला लागलं आहे आणि मार्केटला त्यामुळं बाउन्स बॅक आला आहे आणि मला वाटतं हा बाउन्स बॅक आणखी इंटॅक्ट राहील आणि आपण फर्दर हायर लेवल्स आणखी बघू शकेल। पण आता जो 1 वे 4-5 दिवसात वरती एकदम बाईंग होत गेलं तसं मला वाटतं थोडंसं, तसं रोज नाही होणार पण थोडंसं आता चॉपिंग ट्रेड चालू होतील, पण विथ पॉझिटिव्ह बायस ट्रेड होत राहील असं मला वाटतं। निफ्टी ऑलमोस्ट बॉटम आउट झालं आपण असं म्हणू शकतो, एक बुल मार्केट करेक्शन पूर्ण झाले असं आपण एक म्हणू शकतो या लेवलला असं मला वाटतं। ओव्हरऑल उद्यासाठी टेक्निकल लेवल्सनुसार बघायचं झालं तर 23,600 एक पिवट पॉईंट आहे, 23,600च्या वर 23,750 800 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे, खास करून 23,800 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। 23,600च्या खाली आला तर 23,500पर्यंत निफ्टी थोडं खाली येऊ शकते, एक मायनर प्रॉफिट बुकिंग डिप येऊ शकते, पण लोअर लेवलला इमिजिएट बाईंग होण्याचे चान्सेस आहेत। किंवा बँक निफ्टीमध्ये सुद्धा 51,500 एक पिवट पॉईंट आहे, 51,500च्या खाली आला तर मे बी 51,200 ते 300 पण बँक निफ्टी थोडं खाली येऊ शकते। हायर लेवलला 52,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स पॉईंट उद्यासाठी असणार आहे। या टेक्निकल लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 554 शेअर्स वाढले, त्या बाजूला 278 शेअर्स पडलेत, 2,078 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 16 शेअर्स वाढले, त्या बाजूला 34 शेअर्समध्ये पडला। ओव्हरऑल पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, कारण सकाळी मात्र वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त होती, पण जसं प्रॉफिट बुकिंग आलं पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त झाली। येवना सेक्टर इंडिसायजेसमध्ये IT सेक्टर फक्त चांगलं 1.25% वाढून बंद झालं, बाकी अदर सेक्टर्स जे आहेत ते किरकोळ 0.5% मायनसमध्ये प्रॉफिट बुकिंग होऊन बंद झालेत। सकाळी मात्र सगळे सेक्टर्स बाईंगमध्ये होते, पण दुपारनंतरनं सगळ्याच सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग मार्केटमध्ये ब्रॉड बेस येत गेली आणि ऑलमोस्ट सगळे फार्मा, मेटल, एनर्जी, रिॲलिटी, बँक्स, FMCG सगळे सेक्टर्स जे आहेत किरकोळ मायनसमध्ये येऊन बंद झालेत। मग एक प्रॉफिट बुकिंग इथं आपल्याला या सगळ्यांवरून दिसून येते की थोडं प्रॉफिट बुकिंग झालं आहे। ग्लोबल मार्केटमध्ये थोडं युरोपियन मार्केट सुस्त कारभार आहे, 1% मायनस आहेत। डाऊ फ्युचर्स फ्लॅट आहे, एकदम 10-20 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहेत, पण ओव्हरऑल US मध्ये सुद्धा 2-3 दिवस बॅक टू बॅक रॅली आहे। युरोपियन मार्केट्समध्ये थोडं करेक्शन आहे, त्यामुळं बघणं गरजेचं आहे। मला वाटतं US मध्ये सुद्धा थोडं साईडवेज ट्रेड होऊ शकेल, पण ओव्हरऑल मला वाटतं उद्या आपलं ओपनिंग पॉझिटिव्ह असू शकेल, पण थोडं चॉपीनेस मार्केटला अप अँड डाऊन स्विंग्स येतील असं मला वाटतं। जर US पॉझिटिव्ह राहील तर आपण निश्चित पॉझिटिव्ह ओपनिंग करू, पण हायर लेवलला थोडंसं रेजिस्टन्स अपेक्षित आहे। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझ्याकडे ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझ्याकडे जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।